एवढ्या दिवस आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही ब्लॉग आले नाहीत, तर त्याला काहीतरी रिझन्स होते, त्यामुळे आम्ही काही ब्लॉग बनवू शकलो नाही. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर एवढ्या दिवस आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही ब्लॉग आले नाहीत, तर त्याला काहीतरी रिझन्स होते, त्यामुळे आम्ही काही ब्लॉग बनवू शकलो नाही. पण इथून पुढे आपल्या यूट्यूब चॅनलवरती कंटिन्यू ब्लॉग येत राहतील. तर आजचा ब्लॉग हा रॅन्डम ब्लॉग आहे, इव्हिनिंग ब्लॉग. तर ब्लॉग पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि मी आता स्वयंपाक बनवणार आहे. तर आजच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे आंब्याचा रस, चपाती, मटकीची भाजी आणि भात. तर चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते. काय चाललंय तुझं मध्ये मध्ये? तर मंडळी, आत्ता भात घातलाय आणि चपातीचं पीठ पण मळून ठेवलेलं आहे. आहोंची वाट बघते, आहो काय अजून आलेले नाहीये, तर ते आल्यानंतरच रस बनवला. आता मी बसली आहे लसूण सोलत आणि हा मुलगा बघा माझा लसूण सोलतोय. तर गाईज, आता खूप वेळ झालाय, वाट बघितली मी, पण आता घेत आहे भाजी बनवायला. मी तर मटकीची भाजी बनवायला आहे मी. तर सगळ्यात पहिलं आपण कढईत टाकणारे तेल आपलं गरम झालंय. त्यात मी आता टाकत आहे थोडासा वाळलेला कढीपत्ता आहे माझ्याकडं, तो, आणि थोडीशी मोहरी टाकत आहे आणि थोडंसं जिरं मोहरी चांगली तडतडली ना की यामध्ये कांदा घालायचा आणि ठेचलेलं लसूण. इथं मी लसूण ठेचून घेतला आहे, हा एवढा. तर हा ठेचलेला लसूण पण त्याच्यात टाकायचा आणि मग कांदा टाकायचा. तर याच्यात कांदा टाकलाय मी. हा कांदा चांगला लाल होतपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर याच्यात हळद आणि मसाले टाकायचे. हा मुलगा बघा, मी इकडं स्वयंपाक करतेय आणि ह्याची बघा कसं चाललंय, मम्मा मम्मा सारखं. काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे सांग लवकर. आ काय काय एकतर हा काय बोलतो ते कळत नाही, सारखं मध्ये मध्ये काही ना काहीतरी चालू असतं याचा. मँगो खायचा ना? कोण खाणार मँगो? तू खाणार आहे? काय खाणार? मँगो ज्यूस करायचा मँगोचा. आम्ही आमरसाला ज्यूस म्हणतो मँगोचा, आणि ज्यूस आम्ही चपाती बरोबर खातो. आता कांदा चांगला परतलाय, हा चांगला लाल झालाय. तर यामध्ये आता टाकत आहे मी थोडीशी हळद, एकदम थोडी हळद टाकायची. आणि हा आमचा घरगुती मसाला आहे, तो टाकत आहे थोडासा. चांगलं हलवून घेणार आणि याच्यात मटकी टाकणार. आता हे चांगलं परतलं ना की यामध्ये मटकी टाकायची. मसाला आणि मटकी चांगली हलवून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. यामध्ये मी आता 2 चमचे दाण्याचं कूट टाकणार आहे. तर गाईज, एकीकडे आपली भाजी शिजती आहे आणि एकीकडे चपाती बनवती आहे. नाही तू बोल ना, काय बोलायचं बोल. कसा पोपट बोलतो? पोपट कसा बोलतो? कसा बोलतो? कसा बोलतो? कसा बोलतो? कसा कसा बोलतो? असा. झाला का परिरस बनवून? चाललंय
चाललाय बनवतीये. परी आपल्या युट्यूब फॅमिलीला सांग कसा रस बनवायचा. ठीक आहे सांगते. पहिलं तर आंबे चांगले धुवून घ्यायचे. ओके. त्याच्यानंतर धुवून घेतल्यानंतर अशा फोडी करून घ्यायच्या आंब्याच्या आणि चमच्याच्या मदतीने यातला गर पूर्ण काढून घ्यायचा एका पातेल्यामध्ये. तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्या नवऱ्याला मिक्सरमध्ये बनवलेला आमरस आवडत नाही, त्यामुळे आम्हाला हातानेच बनवावा लागतो बीटरच्या साह्याने. रिअल रस तो रिअल रस असतो. मिक्सर मध्ये पाणी ओतून कोणी पण करत. पाणी कोण ओततं मिक्सरमध्ये? हा रस तू ज्यूस पेले का, ज्यूस मध्ये वाटतात तसंच हा मिक्सर मिल्क मध्ये. मँगो शेक होतो तो. मँगो मँगो शेक आता लोक त्यालाच आमरस म्हणून पितात. आमचा हिरो बघा किती खाऊ झाले. किती खाऊ नाही बनवायला लागलाय. कशा उभा राहिलाय बघ, कशा उभा राहिलाय बघ. बनवायला लागलाय. तर इथं आता गर काढून घेतलाय पूर्ण आंब्यांमधला. त्यात मी आता ही वेलची पूड बनवली आहे. तर वेलची पूड आता टाकून घेते याच्यामध्ये. साखर टाकायची आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं. आणि थोडंसं दूध मिक्स करायचं यामध्ये. आता हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. याच्या आंब्याच्या गुठळ्या चांगल्या फोडायच्या बीटरच्या मदतीने. तर मंडळी आपला रस इथं तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता विदाऊट मिक्सर किती छान रस झाला आहे. तर जेवण करूया आता आपण. तर मंडळी असं आहे आपलं जेवण आजचं. मटकीची भाजी, आंब्याचा रस, चपाती आणि भात. अहो कसा झालाय आंब्याचा रस? छान खाऊन बघतो. सांगा लवकर खाऊन. एकच नंबर विषय आहे का? Already. बनवलाय कुणी? गोड झालाय का? एक नंबर मस्त. कोण खातं भात आणि रस? हा बोलू, भात आणि रस कोण खातं? कोण हे? बर चांगलंय. तर गाईज आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही आलो टेरेसवरती फिरण्यासाठी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण की इथून पुढे जे ब्लॉग्स तुम्हाला येतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील लवकरच.